जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले आणि त्याचे मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या म्हणीप्रमाणे तर पहा महान देगी बाबा जोंगदेवजीनं 25 ऑगस्ट 1948 ला एका भगवंताची प्राप्ती केली आणि प्राप्ती करून त्या दुःखी कष्टी मानवाला जागवण्यासाठी 1949 ला फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात या मानव धर्माची स्थापना केली. अजय शोक बांधवांना मला असं म्हणावं वाटतं का महान देगी बाबा जोंगदेवजीने जी भगवंताची प्राप्ती केली तर आपल्या कुटुंबाचं दुःख दूर करण्यासाठी केली. मग आम्हा तुम्हाला जाणवण्यामागचं कारण काय होता बाबा? काहीतरी कारण होता असं मला वाटतं. होता कारण त्या परमेश्वरानं जर बाबाला उद्देशून जर म्हटलं नसतं काय सेवक मैं भगवान हूं तू मानव है, मैं जानता हूं मानव ये बेईमान, भले ही तूने मुझे प्राप्त किया उनमें से तू एक मानव है, मैं भगवान हूं, मैं मानव पर कदापि विश्वास नहीं रखता. म्हणून बाबा जागले. बाबाला वाटलं का कारण मी एक मानव आहे आणि परमेश्वरानं मला बेईमान म्हटलं, मला उद्देशून म्हटलं आहे, म्हणून आम्हा तुम्हाला जागवण्याकरता बाबाने या मानव धर्माची स्थापना केली आणि आपल्या चंदनासारखा देह जगाच्या कल्याणासंतांच्या विभूती, जगाच्या कल्याणासंतांच्या विभूती देह कर्तव्याची परोपकार या म्हणीप्रमाणे आम्हा तुम्हाला जागवण्यासाठी त्या मानव धर्माची स्थापना बाबांनी केली आणि आपल्या चंदनासारखं देह झिजवलं. आज आपण पाहतो आपण दुःखी असा मीही दुःखी होतो आणि दुःखी होतो म्हणून आज आपण या मानव धर्मामध्ये आज आपण प्रवेश केलो. माझ्या शोक बांधवांनो, आपले भाग्य खूप सुंदर आहे म्हणून आपल्याला भाग्यानं हा मानव धर्म मिळाला आहे आणि बाबाने आपल्याला सांगितलं आहे या मानव धर्माची शिकवण, या मानव धर्माची शिकवण 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम याचा आपल्याला या जीवनामध्ये ज्याप्रमाणे आपण सकाळी उठतो भगवंताला विनंती करतो आहे आणि म्हणतो आहे हे भगवान बाबा हनुमानजी, हे भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले, मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीला माने, मी माझ्या कर्मानं जिंकलो याची मला समाध्या, बाबाची आदय समते मर्यादा प्रेम, 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाळी असे मी सत्य वचन देतो. ज्याप्रमाणे आपण सकाळी उठतो आणि त्या परमेश्वराला जो वचन देतो त्या वचनाचं जर आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये आपण ज्याप्रमाणे एक एक शब्दाचा अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये जर आपण रुजवलो तर खरंच आम्हाला त्या विनंतीचा अर्थ कळला म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्या माझ्या शोक बांधवांना त्या विनंतीचा अर्थ कळला तर आज ते जागले. आपल्याला जागण्याची वेळ आहे, अजूनही आपली वेळ गेलेली नाही आहे. बाबाने म्हटलं आहे अरे वो जागेगा, वो जगेगा, तो सोएगा, तो खोएगा. मग आपल्याला ठरवायचं आपण एका भगवंताच्या चरणी गेलो. बोलण्याप्रमाणे मी बघतो का, बोलण्याप्रमाणे माझं दिवसभरामध्ये मी काय करतो, काय वागतो, कसं चालतो याची जाणीव आपल्याला झालेली पाहिजे. आणि संध्याकाळची प्रार्थना बाबांनी दिलेली आहे. त्या प्रार्थनेच्या तत्व शब्द नियमाचा सार आपल्याला कळण्याची गरज आहे. आणि ज्याप्रमाणे त्या महान देगी बाबा जोंगदेवजींना म्हणायचे भगवंतांवर या तत्वावर एका परमेश्वराला उभं केलं आणि एका भगवंताची प्राप्ती केली आणि प्राप्ती केली म्हणून मर्यादे भगवंतांवर हा संकल्प केला मनामध्ये म्हणून बाबा भगवंताला प्राप्त करू शकले, अन्यथा करू शकले नसते. आणि परमात्मा एक बाबाने सांगितलं, बाबाने आपल्या सगळ्या शब्दांना सांगितलं परमात्मा एक, त्या प्रत्येक आत्म्यामध्ये जीवात्मा आहे आणि परमात्माचा अंश प्रत्येक आत्म्यामध्ये हा परमेश्वरानं आत्मा आहे, तो परमात्मा आहे. आपल्याला समजण्याची गरज आहे. मानवाने प्रत्येक आत्म्यामध्ये परमेश्वर दाखवला आहे आणि म्हटलं आहे मैं सारे व्यवधान एक पल में फेंक सकता हूँ लेकिन साधारण मानव पर मैं हाथ भी नहीं कर सकता है.
हाथ में नहीं लगा सकता, कारण जो मानव ये भगवान है. प्रत्येक आत्म्यामध्ये बाबाने आम्हाला परमेश्वर दाखवला आहे. मग आम्हाला समजण्याची गरज आहे. आम्ही काय करतो? कोणाचा विरोध करतो? काम विरोध करतो आम्ही. मानवामध्ये भेदभाव करतोय म्हणून त्या राष्ट्रसंतांना म्हटलं आहे, अरे गावाशी टाकला भेदभाव समोर विठला उजळा ग्रामचा दिवा दास तुकड्या. हा जातीगत जो आहे आम्हाला नष्ट करण्याची गरज आहे, आम्हाला समजण्याची गरज आहे. आणि जेव्हा आम्हाला हा मानव धर्माचा अर्थ जेव्हा कळेल तेव्हा आमच्यातला त्या मानवामध्ये जो भेदभाव निर्माण होत आहे, आपण हा भेदभाव बाजूला काढून एका परमेश्वराचे आपण सारे सेवक आहोत हे एवढे समजावे. आणि आपण बाबाने दिलेल्या तत्वशास्त्र नियमाचे पालन करावं. माझ्या सेवक बांधवांनो, मला असं वाटतं मी या मार्गाशी जोडलो, माझ्यावर एवढं कधीच दुःख होतं, त्या भयंकर दुःख होतं. आणि त्या दुःखामुळे माझ्या सोन्यातून वडिलांनी सोन्यातून कमवलेली प्रॉपर्टी मी माझ्या दुःखाशी कारण पत्नीच्या दुःखामुळे जवळजवळ 8 एकर शेती गमावून बसलो मार्गात जोडवच्या पहिले. आज विचार येतोय मला, असं वाटतंय मला काही ह्याहीपेक्षा आज मी 16 वर्ष झाले या मार्गामध्ये जोडलो आहे. असं वाटतं की परमेश्वराच्या पहिले जर 10 वर्षाच्या पहिले त्याच्याही जर या मार्गाची मला प्राचिती काढली असती तर माझ्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी मी आधीकडे जमवून बसलो होतो. आज मला कळलं आहे. म्हणून प्रत्येक सेवकांना मी सांगतो आहे, भयंकर लोक होतं पण आता तुम्हाला सांगायला गेला तर भरपूर वेळ लागतो आहे. बरोबर एक कहाणी आहे, पण तेवढा मी तुम्हाला कथा सांगू शकत नाही, कारण त्या प्रत्येकाला वेळ भेटलेली पाहिजे. आज मला परमेश्वरानं जे पाहिजे ते मला भरपूर दिलेलं आहे. आज मला वाटत नाही की जे गमावलं त्यात भगवंतानं मला सारं काही भरपूर दिलं. जेवढी गेली तेवढी आली पाहिजे. म्हणून आपण या मार्गाशी जोडलो, आपलं भाग्य महान आहे. म्हणून बाबांना दिलेले जे तत्वशब्द नियम आहे त्या तत्वशब्द नियमाचं आपल्या जीवनामध्ये तत्वाचं पालन करा आणि आपलं जीवन अमृतमय बनवा, अमूल्य बनवा. एवढेच बोलतो. आणि मी पाहतो आपण या मार्गाशी जोडलो, दुःख होतं, भगवंताने आमचं दुःख दूर केलं. आणि दुःख दूर केल्यानंतर आज हळूहळू काही सेवक आज आपण विसरत चाललो, कोणीतरी वाईट व्यसनाच्या आहारी लागलो. लपून टपून कोणी सेवक दारूपाणी पेत असेल अशा सेवकांना मी शेवटच्या एकच सांगितलं होतं का बोतल पिणे मी क्या पिया. माझ्या सेवक बांधवांनो, बोतल पीने में क्या फायदा. अरे रात को पी लो तो सवेरे उतर के आएगी. अरे पीना है तो ऐसा रास्ता प्याला पी लो का जो मेरे बाबा ने दिए हुए तत्वशब्द नियम का रास्ता प्याला पी लो और बेटा सारी जिंदगी सुधर जाएगी. एवढेच बोलतो आणि माझे लाभले 2 शब्द इथं थांबतोय. सर्व सेवकांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार.